डॉर्मेट्री अजून पण बंद आहे, बघून आलो. सध्या अजून गेली नाही, जागा पण नाही, लोक अजून पण जाम आहे. विचार करताना चाललंय आता शौचालयाला आंघोळीसाठी. आता आंघोळ आली, आंघोळ बाहेर आले, नाक पुन्हा लाल झाले सर्दी मोकाल पासूनच्या. लॉक करताना लोक असे बोलतात जसं की काय माहिती काय करतात. माझे पण असो. हा, मग आता प्लॅन आहे की जाऊन तिकीट काउंटरवरती जाऊन विचारायला की तत्काल कधी काढू शकतो. त्या जनरल मधून मुंबई परत जायचं 33 तास, मला जायचं नाही. सो बाय चान्स जर मी काढू शकलो, मे बी तर 28 तारखेची काढायची बघतो. 11 वाजेपर्यंत बघतो. जर तत्काल निघत असेल तर तत्काल काढून उद्या यायचं बघतो. जर ते तत्काल निघत नसेल तर मग आजची ट्रेन पकडून येईल. मग 11 पर्यंत माझ्या टाइम आहे. 11 वाजता मी स्टेशनवर जाऊन बसेन प्लॅटफॉर्मवर ट्रेन. तोपर्यंत परत एकदा हरिद्वार फिरतो, काही यायचं असेल तर घेतो आणि नाश्ता वगैरे करून घेतो काहीतरी, काहीतरी बघतो. चला, 6 वाजलेत. तिकीट काउंटर 8 वाजता उघडतो. मग आता मी काय करू मला काही कळत नाही. गंगाच्या इथे गेलो असतो जरा फिरायला, मार्केट वगैरे बघितलं असतं, पण तिथून जाऊन यायला मला टाइम लागेल, म्हणजे 9-10च्या टायमाला येईल. त्या दिवशीचं ते खस्ता कचोडी शोधत होतो, भेटतच नाही. ॲट लास्ट एक भेटला. ठीक होतं त्या दिवशी, जितकं छान होतं तितकं नव्हतं आज, म्हणजे ठीकठाक होतं. विचार करतो की आजची गाडी पकडून जाऊ, जितकं मला आराम पाहिजे गाडीमध्ये त्याच्याहून जास्त मला घरी पोहोचायचं लवकरात लवकर. माझा माइंड फाईन आहे एकदम, अजून पण जोश आहे माइंड खूप, तर माझी बॉडी मला साथ देत नाही आता. सो घरी जायचंच बघतोय मी पण, म्हणजे थकल्यासारखं झालंय मला, असं ऍडजस्ट झालंय. घरी जाऊन मला आराम करायचा आहे. मार्केट फिरतोय, मग गंगाधरा बसतो गंगावर, मग इथून डायरेक्ट स्टेशनला येईल, जनरलची तिकीट काढेन आणि थांबेन ट्रेनसाठी, आणि मग ट्रेन पकडून उद्यापर्यंत घरी पोहोचेल रात्री. बघू. मनसा देवीला जायचा रस्ता हा, आणि म्हणलं मार्केट बघून घेतो काहीतरी छान पाहिजे. गर्दी बघा, दुकान आहे बोलले. मला मगाशी एकदम क्रेझी वस्तू भेटली. 2 मिनिटं. See this guys, लबू का झुमका क्रेझी. मी हे घेऊन चाललोय सोबत, माहित नाही कशाला मला हे घ्यायचं, खूप कूल वाटतंय मला. हेल ये भाई, हेल ये. छान वाटतंय बाजार फिरायला. मला काही क्यूट आहे भाई शिंचन आणि हिमावारीचा. एक गोष्ट नोटीस केली आहे की मी जेव्हा सेल्फी कॅमेरा वापरतो ब्लॉग करण्यासाठी तेव्हा माझा चेहरा जास्त गोल दिसतो आणि मी जास्त जाडा दिसतो. आणि जेव्हा नॉर्मल कॅमेरा वापरतो ना, बॅक कॅमेरा, तेव्हा फाईन दिसतो, जसं मी असं म्हणजे ॲक्च्युली आहे तसं दिसतो.
जागेवर गर्दी आहे खूप जास्त. कुठं बसू विचार. त्या साईडला पण भरलेलंच आहे. काय स्पॉट भेटला भाई मला. एकदम एकटा स्पॉट आहे गंगाबाई. बेस्ट जागा भेटली त्याची पाहिजे तशी. यस गाईस, मी लस्सी पितोय जायच्या आधी. यस, साखरेवाली लस्सी. इतकी मजा नाही आली. मला वाटलं भाई गरमी आहे. हरिद्वारवरून घरी जायच्या अगोदर उत्तराखंड निघायच्या आधी काहीतरी ॲज अ अमेरिकेमध्ये खातो असं आउट ऑफ डाएट. शुगर, भेंडी माझी शुगर पण पोटात गेली. इतकी मजा पण नाही आली. आलतो डॉर्मॅट्रीला. खाली होती, काहीच लोक होते. गाड्या जाड्या होत्या. एक जे इंडिया सारा उभा आहे आणि काय म्हणतोय आंघोळ करून बाहेर जस्ट आल्या, कपडे घालतोय. मला पंचायत किती. मला बोलते बुकिंग किया है. बोला नहीं किया है. मैं बोलते कि फिर कैसे आ सकते हो. मैं बोलो कि सिर्फ फ्रेशअप होना है. फ्रेशअप तो हो सकते हैं ना, ऐसा कैसा बुकिंग करना पड़ता है. म्हटलं जाड्या तू मी आता बोललो असतो. तू हरिद्वारला येतो फिरायला, दुपारच्या 11 वाजता उठतो. तू मला ज्ञान शिकवतो आता. हा, बाथरूम वगैरे जाऊन आलो. कपडे चेंज केले तिथंच. आता हाफ चड्डी घातली. माझं कम्फर्टेबल लूजवाला टी शर्ट. ट्रेनमध्ये काय आता 33 तास बसायचं. सो आता तिकीट काढायला चाललंय. प्लॅटफॉर्मवर जाऊन बसू. चला. वाईट वाटतंय थोडं. जागा खूप आवडली, खूप छान वाटली. उत्तराखंड मला खरं छान वाटलं. आता बाय बोलावं लागतं या जागेला. थोडंसं हे होतं आहे. अजून फिरायची इच्छा होती पण बॉडी थकली आहे. टाईम पण झाला. खूप फिरलो, खूप दिवस झाले. घरी जायचं काय लागेल. थोडं ओव्हरवेल्मिंग फील होतं आहे. इतकं कमी वेळात इतक्या लोकांना बघितलं, इतक्या लोकांना भेटलो, इतके जागा बघितले, इतके अनुभव भेटले, इतके प्रॉब्लेम्स आले, इतके प्रॉब्लेम सॉल्व झाले. आता घरी चाललो आहे. आता म्हणजे जागा म्हणजे बाय बोलून जागेला काइंड ऑफ म्हणजे खूप थोडंफार सॅड वाटतंय. सो विचार केला जरा बसेल, जरा लास्ट टाईम जरा बसतो शांतमध्ये बसून हरिद्वारचा फील घेईल जायच्या आधी. भेंडी इतकं ऊन. हरिद्वारला बाय बाय बोलूया. परत जाऊया आपल्या घरी मुंबईला. फिरलो खूप दिवस, खूप मजा केली. अनुभव घेतले. मुंबई विचारलं मी, बोलतात की लागले ऑलरेडी ट्रेन. भाई अजून 1.5 तास बाकी आहे ट्रेनच्या टायमिंगला. ऑलरेडी येऊन लागले प्लॅटफॉर्म नंबर 2. माझे तर सर्व मित्र पोचले असतील. एक दिल्लीला पोचले असतील का, पोचलेच दिल्लीला, चंदीगडला. बनारसवाला तेव्हाच गेला असेल. आणि रुद्रप्रयाग गुवाहाटीवालीला तर आम्हीच सोडून आलो रुद्रप्रयागला. सर्वात लास्ट चालले घरी. हे माझी ट्रेन आहे. जनरल डब्बा भरलेला नसावा बस. झालं कांड. झाली ट्रेन फुल. जावा उभा राहून बच्चे. गेस वॉट गँग ते बोलत होते की दिल्लीला उतरणार आहेत.
दिल्लीला पोहोचेपर्यंत 7 वाजतील काहीतरी संध्याकाळचे. म्हणजे 1.5 ट्रेन निघेल 7 वाजेपर्यंत सर्वाईव्ह करायला लागेल मला इथे. ते सिस्टम उतरलं की मी तिथे जाऊन बसू शकतो. प्रॉब्लेम्स येतात, स्वतःहून शॉर्ट होतात. मी काय एफर्ट पण नाही टाकला. आलो, विचारलं किती उतरले हो, त्यात आईने मला स्वतःहूनच सर्व करून दिलं. बोला की ये भाई दिल्ली उतरने वाले तो यहाँ पे बैठ जाओ, तब तक यहाँ पे ऊपर बैठ जाओ. स्वतःहूनच मला खरंच काय एफर्ट करायला लागला. पॉझिटिव्ह माइंड ठेवला ना, क्लिअर रस्ता स्वभावून म्हणतो भाई. वाचलो भाई, बोल फॉर रिअल. बघायला खरंच चांगलं आहे. काय हे गती भाई. आणि अजून ट्रेन निघायला किती, अजून ट्रेन निघायला अर्धा तास आहे. अजून 33 तासाची जर्नी स्टार्ट पण नाही झाली. या हालत आहे. बच्चा गँगच्या सोबत बसले. A few moments later. हेच आहे, गावठी पब्लिकच आहे. मुंबईचं फक्त मला एकच माणूस भेटला, तो ज्याने मला सेटिंग लावून दिली इथं. बाकीचे सर्व असे गावचे, असे दिल्ली वगैरेचेच वाटतात असे. टर्न्स आउट आय एम लिटल शॉर्ट. ट्रेनमध्ये जे खायला विकायला येतात त्यांचे कॅश घेतात. त्यांच्याकडे ऑनलाईन नसतं आणि सर्व कॅश होऊन आले. माझ्याकडे फक्त ऑनलाईन आहे. दिल्लीला गाडी खाली झाली आणि खालची सीट चटके पण लोक बसलेले होते, सर्व उठून गेले. मग आता मी खाली शिफ्ट झालो. पूर्ण ट्रॅव्हल मध्ये इतकी वेगवेगळी नावाची बॉटल बघितलीत ना, पाणी बघितलीत ना, क्रेझी भाई. हा वाला सगळ्यात क्यूट आहे. हा मस्त माणूस सुद्धा. झोप झाली माझी चांगली. समोर जे फालतू माणूस बसलेले होते तो पण गेला. कपड्यामध्ये झोपलो, कपड्यामध्ये उठलो. आरामशीर बसून मुंबईला. रतलाम स्टेशनला आहे. आता उतरलो जरा खाली, पाण्याची बॉटल घेतली आणि त्या दुकानवाल्यालाच ऑनलाईन पे केलं आणि बोललो की जरा कॅश दे. सो कॅशचा रोल झाला. आता आजचा दिवस निघून गेला. Last 30 rupees of the trip. Budget is over, guys. बोरीवरी गेलं. आता थोड्या वेळात बांद्रा टर्मिनस आणि मग घरी. सो खूप लोकांना वाटत असेल की नॉर्मली फिरायला गेलाय आणि इतकं ओव्हर ड्रामॅटिक का करतोय वगैरे. तो द थिंग इज, हा तोच मुलगा आहे ज्याला काही वर्षांपूर्वी लोकल ट्रॅव्हल करताना यायचं. तो आता एकटाच आउट ऑफ स्टेट फिरून आलाय.
छोटे सोशल स्पेसेस मध्ये पण नॉर्मली बोलताना यायचं. तो आज रस्त्यांवरती आणि ट्रेन मध्ये पब्लिक मध्ये बिंदास ब्लॉग काढत सुटलाय. ज्याला स्वतःच्या क्लास मधल्या मुलांशी बोलताना यायचं, तो आता बाहेर जाऊन पूर्ण देशातून वेगवेगळ्या जागेवरून मित्र बनवून आलाय. तो दुसऱ्यांसाठी नसेल, पण माझ्यासाठी हा खूप जास्त मोठी गोष्ट आहे, मोठा अपग्रेड आहे ऍज अ पर्सन. खूप अशी गोष्टी मी केली यावेळी या ट्रिप मध्ये, जे मी कधीच नव्हते केले. काहीतरी नवीन केलं, फक्त पॉझिटिव्ह बोलत राहिलं, फक्त पॉझिटिव्ह गोष्टी विचार केले. आणि बघितलंच तुम्ही, प्रत्येक प्रॉब्लेम स्वतःहून सॉल्व्ह झाली. मी जास्त एफर्ट टाकले, स्वतःहून सॉल्व्ह झाले. आणि आय एम व्हेरी हॅपी, आय एम व्हेरी कंटेंट. चलो भाई, वी आर बॅक ॲट मायानगरी. The trip is officially over. Till next time. Bye bye. मुंबई आते ही म्याओ म्याओ. सो अबाउट द बजेट, मी ट्रिप स्टार्ट झाल्यापासूनच एका ऍप वरती माझे सर्व एक्सपेन्सेस रेकॉर्ड करत होतो. ठीक आहे. सो मी दिवसातून दोनदा, कधी कधी तीनदा माझे सर्व एक्सपेन्सेस अपडेट करत होतो. सो आय थिंक माझं बजेट खूप जास्त अॅक्युरेट असायला पाहिजे. आणि मी माझं काय म्हणतात, घरातून निघताना थ्रेशोल्ड जो विचार करून घेतो, तो मी रिसर्च केला. चॅट जीपीटीला विचारलेलं आणि गुगलवरती मी सगळं ऍक्सेस केलं, म्हणजे रिसर्च केलं सर्व. आणि चॅट जीपीटी मला एस्टिमेट दिला की माझा खर्च 6500 होऊ शकतो. ठीक आहे. तरी पीक सीझन आहे आणि शॉपिंगचा खर्च येईल, काय काय घेईल नाही, त्या हिशोबाने मी 7000-8000च्या आसपास माझं बजेट घेऊन चाललेलं आहे की इतका होऊ शकतो. ठीक आहे. बट टर्न्स आउट माझा बजेट आला आहे, आपण टू द ऍप, 6300. 6300 यात माझी सर्व एक्सपेन्सेस इन्क्लुडेड आहे, म्हणजे खाणं पिणं, ट्रान्सपोर्टेशन, जे व्हेकल, स्टेइंग, सर्व. बट द कॅच इज, ह्याच एक्सपेन्सेस मध्ये माझे शॉपिंगचा पण खर्च ऍडेड आहे. शॉपिंगचा खर्च म्हणजे जे घरातून निघताना घडी घेतलेली, काय फ्रेजरला पॅन्ट घेतलेली, आणि परत येत असताना जे मी मित्रांसाठी आणि फॅमिलीसाठी जे गिफ्ट घेतलेली, ते सर्व पण ऍडेड आहे. आणि हा जो एक्सपेन्स आहे शॉपिंगचा, हा येतो अराउंड 1880च्या आसपास, म्हणजे ऑलमोस्ट 1900च्या आसपास. सो आणि सोलो ट्रॅव्हलिंगच्या एक्सपेन्स मध्ये हे एक्सपेन्स ऍड करणं जरा सेन्स नाही बनत, कारण किती पण झालं तरी माझा पर्सनल एक्सपेन्स आहे. सो अगर आपण सोलो ट्रॅव्हलच्या एक्सपेन्स मधून हा वाला एक्सपेन्स गायब करतो, शॉपिंगचा मायनस करतो, सो माझा बजेट येतो अराउंड 4600. 7 दिवस घराबाहेर होतो आणि मी उत्तराखंडची माझी पूर्ण ही ट्रिप 4600 मध्ये खतम केली, एक्झिक्यूट केली. आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इट. इतक्या कमी खर्चात इतका लांब जाऊन पूर्ण फिरून वगैरे सर्व करून परत आले. हा. सो जर आपण ही ऍड केली पण एक्सपेन्स, तरी माझी अमाऊंट होते 6300च्या आसपास. समजा मी थोडाफार इकडे खर्च विसरलो असून, एक्सपेन्स विसरलो असून, तर लमसम आपण 6500 घेऊया. सो आपण हे पण बोलू शकतो 6500 पण बॅड नाही. सो आपण बोलू शकतो तुम्ही पुणे ट्रिप 4600 मध्ये कम्प्लीट केली. सो रिव्ह्यू टाइम, ही माझी पहिली सोलो ट्रिप होती आणि इट वॉज द बेस्ट. इतकं छान एक्सपिरियन्स होता. माझं सर्व सोशल मीडिया बंद करून होतो, इंस्टाग्राम बंद करून जातो, व्हॉट्सअप पण बंद करून आणतो, आणि मी कुणालाच सांगितलं नव्हतं कुठं जातोय, काय करतोय. आणि बॅग उचलून मी निघालेलो. खूप जागे फिरलो उत्तराखंड, एकच जागा नाही, पहाडी इलाके बघितले, नद्या बघितले, इतके चांगले मित्र भेटले फ्रॉम ऑल ओव्हर इंडिया. म्हणजे जर मी घरातून निघालो नसतो तर असं चान्स आहे की मी पूर्ण लाईफ मध्ये या लोकांना भेटू शकलो नसतो. त्या लोकांना भेटलो, इतके सुंदर सुंदर जागा बघितली, नवीन टाईपचे लोक बघितले. म्हणजे माझा हा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता डोंगरांमध्ये. फर्स्ट टाइम मी गेलो, डोंगर चढलो, तिकडच्या लोकांशी भेटलो. तिकडचे लोक पण खूप छान, पहाडाचे लोक खूप जास्त स्वीट होते. माझ्या एक्सपिरियन्स होती. मित्र खूप छान भेटले मला.
किती वेगवेगळे देशातून वेगवेगळ्या बॅचमधून भेटले लोक. खूप छान वाटलं आणि खूप छान अनुभव होता स्वतःसोबत. जी गोष्टी मी कधी इतर म्हणजे घरी असताना जी डेअर नव्हतो करायला, घरी पडलेलो असताना इतर विचार नव्हता केला, ते सर्व गोष्टी मी केली, बिनधास्त केली. खूप सारे प्रॉब्लेम्स आले, खूप सारे प्रॉब्लेम्स आले, तुम्ही बघितलेच. म्हणजे एकटा मॅनेज कसं करणार मी, स्वतःहून सांगणार. फक्त पॉझिटिव्ह माइंड ठेवलं की होणार, सर्व होणार, सर्व होणार, हे झालं. म्हणजे इतका जास्त लक फॅक्टर तुम्ही येणार. फक्त जो कनकचोरी पासून ते रुद्रप्रयाग वगैरे जो फिरलाय त्याला माहिती ते डिस्टन्स कशी आहे आणि तिथं ट्रान्सपोर्टेशन कसं आहे, फक्त त्या माणसाला माहिती. सो तसल्या सिच्युएशन मध्ये मला माझी बॅग परत घेतलं ना, खूप जास्त खूप जास्त डिफिकल्ट सिच्युएशन, पण तरी भेटली. कसं काय, लक तर आहे. प्लस तिकडचे लोक पण इतके जेन्युइन होते, म्हणजे स्वतःहून हेल्प करायला होते की हा भी इनका बॅग है, को वापस मिलना चाहिए. 2 आवर्सचं ट्रॅव्हल, ते पण असले डोंगर आणि तिथून गाड्या नाही तरी भेटली मला बॅग. हा लक फॅक्टर असेच येत नाही. सो खूप चांगला अनुभव होता. लक माझ्यासोबत होता आणि खूप काही शिकायला भेटलं आय गेस. आणि मज्जा तर खूप आली. बेस्ट. इतके चांगले लोक, इतके म्हणजे भारी लोक भेटले. इतकी मस्त मस्त जागा, सुंदर जागा बघितली. गंगा स्नान एक नंबर डेस्टिनेशन. परत माझी सोलो ट्रिप कधी ना कधी होणारच आहे. मला खूप जास्त आनंद भेटलो, खूप जास्त मजा आली आणि खूप छान अनुभव आहे. सोशल मीडिया नाही, कुणी ओळखीचं नाही, कुणीच नाही. मी एकटंच निघालोय कुठल्या तरी ट्रिप. खूप छान अनुभव होता आणि तशीच माझी सोलो ट्रिप एकदम मस्त सक्सेस होती आणि एकदम मस्त मेमरीज बनले. इट वॉज बेस्ट.